नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे गुरसाळे, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी. ज्या मैदानाकडे बघितलं जातं हिंद केसरी पेडगाव मैदानाची रंगीत तालीम म्हणून ज्या मैदानाकडे बघितलं जातं असं गुरसाळेकरांचं ओपनचं मैदान आहे 12 जूनला आणि आदत बैल मैदान आहे 13 जूनला. सलग 2 दिवस मैदान असतात प्रत्येक वर्षी या ठिकाणी. पेडगाव मैदानाच्या 8 दिवस अगोदर एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे. फाटे आपण व्हिडिओ सुरुवातीला बघितलं, सुसज्ज फाटे आहे, 1 नंबर रान पळायला आहे, कसलीच अडचण नाही. पाऊस आला किंवा काय आला तर इथं कसली अडचण नाही. आणि महत्वाचं म्हणजे आता जवळ 15 ते 16 फूट अंतर, सुसज्ज रान आहे, कसली अडचण नाही. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. काय सांगाल पेडगाव मैदानाची रंगीत तालीम म्हणून या मैदानात बघितलं जातं, त्याचं कारण काय सांगा पहिल्यांदा. भैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने गुरसाळेगाव सरपंच हसनभाई शेकलकार यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 12 आणि 13 जूनला आपण या ठिकाणी 12 जूनला ओपनचा आणि 13 जूनला आदत बैल मैदान आयोजित केलेलं आहे. प्रथमतः या मैदानाकडे सर्व बैलगाडी मालक चाहते एक हिंद केसरी पेडगाव मैदानाची रंगीत तालीम म्हणून बघितले जातं. या मैदानाकडे हिंद केसरी पेडगाव मैदानाची रंगीत तालीम म्हणून का बघितलं जातं, तर जशा पेडगावच्या मैदानात उराटीच्या फाट्या आहेत तशाच या मैदानात आपल्या उराटीच्या फाट्या आहेत. पेडगावच्या मैदानाच्या फाटीच्या मधील अंतर आणि आपल्या फाटीच्या मधील अंतर सेम आहे. आता आपण मैदान फाटी बघितली असता काल या ठिकाणी रात्रभर पाऊस पडला, पण आज आपण बघितल्यानंतर पूर्ण मैदान कोरडं झालेलं आहे, फाटी चांगली आहे. म्हणजे रात्री जरी पाऊस झाला तरी दिवसाचा आपण सकाळच्या बारी इथं पळू शकतो. जसं पेडगावच्या मैदानात आपण पावसात सुद्धा गाड्या पळू शकतात तसं या ठिकाणी पळू शकतात. त्यामुळे ही आणि जी बैलगाडी मालक बैलगाडी ह्या मैदानात पळेल ती बैलगाडी पेडगावच्या मैदानात पळतेच, जेणेकरून ह्या मैदान आणि ते मैदान एकसारखं आहे, बैलांना सराव होऊन जातो. त्यामुळे आपण या मैदानाकडे सगळे पेडगावचं हिंद केसरी मैदानाची तालीम म्हणून बघितली जाते. नक्कीच मित्रांनो, फाटीत तुम्ही बघितलं असेल रान ओराडीच आहे आणि सुसज्ज रान आहे. महत्वाचं काय की रानाला कसली अडचण नाही. पुढे थांबायला म्हणाल तर या ठिकाणी पाठीमागात आपल्याला माहिती आता कॅनल होता छोटाच, तोही काढलेला आहे. त्यामुळे पुढे जरी मी म्हणतो अगदी 1000-2000 फूट गेली गाडी तरी काय अडचण नसणार आहे, कारण रान सप आहे पुढच्या बाजूला आणि कसलीच अडचण नसणार आहे. असं सुसज्ज रान आहे. आणि फाटी म्हणाल तर बघावं आणि बघत राहावं असं फाटी तयार झाली, कसलीच अडचण नाही. आणि पूर्ण काल दिवसभर या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ असतील गुरसाळेकर सर्वांनी उभं राहून या ठिकाणी पूर्णपणे ट्रॅक्टर होता, सगळी व्यवस्थित फाटी तयार करून घेतलेली आपण. बरं, आता आपण येतो मैदानाकडे येतो. साहेब आपली बक्षीस रूपरेषा काय असणार, आता नवीन नियमानुसार असणार का? हो, आता हे मैदान आपण प्रथमतः सगळ्यांना मी सांगू इच्छितो की अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नवीन नियमानुसार हे आपलं मैदान 12 आणि 13 पार पडणार आहे. या मैदानात आपण प्रथम क्रमांकाच्या बक्षिसासाठी 1,11,111 आणि ते बक्षीस आहे महेश बाळासो वाघ पंचायत समिती सदस्य यांच्यातर्फे. आणि प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाला आपण बोकड देणार आहे. बर. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे 90,190. तृतीय क्रमांक आहे 70,070 रुपये. चतुर्थ 50,150. पंचम क्रमांक आहे 30,000. सहावा क्रमांक आहे 20,120. सातवा क्रमांक आहे 11,111. म्हणजे आपण बक्षीस सुद्धा संघटनेच्या नवीन नियमानुसार पहिलं 1,11,000 झालं की 20,000 रुपयाचा डिफरन्स ठेवून 90,000 रुपये ठेवलेला आहे. नक्कीच आदत दोन्ही पण मैदानाची सेम बक्षीस आहे. नक्कीच 12ला पण ओपनला तेच बक्षीस आहे, 13ला पण बक्षीस तेच आहे. दोन्हीला पण प्रथम क्रमांकाला बकरा आहे. आपण संघटनेच्या नवीन नियमानुसार बक्षिसातली जी तफावत आहे ती कमी केलेली आहे आणि नियमानुसार ती बक्षीस ठेवलेलं आहे. नक्कीच. त्यामुळं आणि सगळ्यांना माहितीच आहे गुरसाळेत या फाटीवरती मैदान होत असताना की या ठिकाणी आपण कधी वशिलेबाजी 2 नंबर पावणा रावळा कधीही करत नाही. मैदानात कितीही गाड्या बैलगाड्या नोंद झाल्या, कमी झाल्या जास्त झाल्या तरी बक्षिसात कधीही आपण काटमात्र करत नाही. त्यामुळं आमची विनंती आहे ग्रामस्थांच्या मार्फत की तुम्ही लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून या दोन्ही दिवशी भरघोस असा आपण प्रतिसाद द्यावा, एवढीच आपल्या सर्वांना बैलगाडी मालकांना विनंती आहे. नक्कीच बैलगाडी मालकांना माझी विनंती राहील, ओपन मैदान 12 जून आणि 13 जूनला आदत बैल मैदान गुरसाळे फाटीवरती आणि दोन्ही मैदानाच्या ऑनलाईन नोंद सुरू झाल्यात. आज दिनांक 9 तारीख 10-11 म्हणजे शेवटच्या ओपन साठी 2 दिवस आणि आदत साठी 3 दिवस राहिलेत. बैलगाडी मालकांना काय सांगाल साहेब, पल्ला किती असणार आपला? आता जसं आपण पेडगावच्या मैदानात 900 फुटाचा पल्ला आहे तसाच या मैदानात सुद्धा आपण सर्व बैल मालकांचा
हा? ओपनला 900. ओपनला 900 आणि आदतसाठी 850. बर. गुराटीचं रान आहे, आदत वासरांना पळण्यासारखं रान आहे, त्यामुळं 850 आपण सगळं पहिल्या गाडी मालकांच्या विनंतीस मान देऊन आपण 850 केलेलं आहे. नक्कीच. बैलगाडी मालकांना लक्षात घ्या, ओपन साठी 900 फूट पल्ला असणार आणि आदत साठी 850 फूट रान कसाच असणार आणि इथं पळल्यावरच कळणार आपल्याला अंदाज येणार आहे की पुढच्या पेडगावच्या मैदानाला म्हणजे सेम पट्टे आहे, रान उराडीचं आहे आणि सुसज्ज आहे, कुठल्या बाजूला काय अडचण नाही. तर बैलगाडी मालकांना साहेब काय सांगायला ऑनलाईन नोंदी संदर्भात? ऑनलाईन नोंदणी बैलगाडी मालकांनी ओपनची 11 तारखेपर्यंत पूर्ण करावी, आदतची 12 तारखेपर्यंत पूर्ण करावी, जेणेकरून आपण सर्वांनी जर लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी केली तर आपल्याला लॉट्स काढण्यासाठी सोपं जाईल. नक्कीच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे जवळपास आपण जर बघितलं 1 किलोमीटरच्या कुठेही परिसरात विहीर नाही, नाला नाही, संपूर्ण मैदान सपाटीच आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणताही अपघात घडत नाही. आजपर्यंत सोमेश्वराच्या कृपेने या ठिकाणी कुठल्याच बैलाला इजा झालेली नाही, प्रेक्षकाला इजा झालेली नाही. त्यामुळे हे मैदान आदत बैलांसाठी, ओपन बैलांसाठी पळण्यासाठी एक चांगलं आणि असं सुरेख बनवलेलं आहे आम्ही. त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी 12 आणि 13ला सहभागी व्हावं एवढीच विनंती आहे. जर दुसरी गोष्ट आता गाडी कमी जास्त झाली आपली बक्षीस रिसेल जाणार का? आपण बघतच आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे या ठिकाणी आम्ही मैदान दरवर्षीच घेत असतो. आजपर्यंत कधीच असं झालं नाही की बाबा बैलगाडी जास्त आली, बैलगाडीची संख्या कमी झाली, बक्षिसात रक्कम कमी केली, असं कधीच नाही. जे एकदा बक्षीस बॅनरवरती पडले ते बक्षीस आम्ही या ठिकाणी देतोच. नक्कीच. बैलगाडी मालकांना लक्षात घ्या, आता दुसरी गोष्ट फायनलला तर या ठिकाणी प्रथम क्रमांक आदत आणि ओपन साठी बोकड आहे आणि विजेत्या बैलगाडी मालकांना चषक असणार आहेत. हो, चषक आहे. त्याचबरोबर सेमीला 2 नंबर आणि 3 नंबरची गाडी उतरणार आहे, म्हणजे थोडक्यात आपण क्वार्टर फायनल आणि मेगा फायनल म्हणतो. त्या दोन्ही गाड्यांना सुद्धा योग्य ते सन्मान चिन्ह किंवा बक्षीस देऊन सन्मान केला जाईल. हो. आणि आदत आणि ओपन मध्ये कमी सेकंदात जी गाडी गट पास करेल इथं ह्या पाठीला, त्या बैलगाडी मालकांना चांदीची गादा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. सुंदर असं आयोजन नियोजन असतं प्रत्येक वेळेस आणि खरोखर हिंदकेसरी पेडगाव मैदानाची रंगीत तालीम का म्हणलं जातं, साहेबांनी मग सांगितलं, फाटी तेवढीच आहे, पल्लाही तसा आहे आणि राणी कसाच आहे पळाय. त्यामुळं इथं पळलं की अंदाज येणार आहे, पैर होणार आहेत पेडगाव मैदानासाठी की बाबा या फाटीला कसा पळतोय आपलं बैल किंवा वासरू. या अनुषंगानं प्रत्येकाला ओढ लागलेली आहे ते गुरसाळे मैदानची. फक्त माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे, आपण येत्या ओपन मैदान 12 जूनला शेवटचे ऑनलाईन नोंदीचे 9, 10 आणि 11, मग शेवटचा आता आजचा दिवस संपलेला आहे, शेवटचे 2 दिवस 10, 11 आणि आदतसाठी 10, 11 आणि 12 3 दिवस. तर माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे, आपण वेळेत नोंद करा. नोंद करत असताना नवीन नियमानुसार 2च पावत्या असणार आहेत. नोंद करताना बरोबर व्यवस्थित दोन्ही मालकांची आणि दोन्ही बैलांची नावं टाकूनच नोंद करा. या ठिकाणी कमिटीलाही सांगण्यात आलं, कमिटी त्याप्रमाणे नोंद घेणार आहे. फक्त कुठल्या आपण बळी पडू नका, पावसाची कसली चालू अडचण नाही. तशी या ठिकाणी अडचण वाटल्यास या ठिकाणी आपल्याला कमिटीकडून कळवलं जाईल, ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला माहिती दिली जाणार आहे. बैलगाडी मालकांना काय सांगाल साहेब, अजून काय आव्हान कराल? पावसाच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर मागच्या वर्षी आपण 12 आणि 13 जूनलाच मैदान घेतलं होतं. 12 जूनला ओपनचं मैदान झाल्यानंतर रात्रभर पाऊस पडला होता आणि दुसऱ्या दिवशी आपलं आदतचं मैदान होतं. त्या आदतच्या मैदानासाठी या ठिकाणी जवळपास 850 गाड्यांची नोंद झाली होती आणि ते मैदान आपण 5 वाजेपर्यंत पूर्ण केलं होतं. त्यामुळे तो जरी पाऊस किती जरी पडला रात्रभर तरी दुसऱ्या दिवशी या ठिकाणी फाटीवरती बैलांना पळायला काही अडचण येत नाही. एवढं माझं विनंती आहे बैलगाडी मालकांना सांगणे आहे. बघा बैलगाडी मालकांना लक्षात घ्या, आता मैदान रोज आहेत आपण बघतोय, परंतु कसली अडचण येत नाही. आणि महत्वाचं फाटीच्या बाबतीत म्हणायचं तर आपण बघू शकता, आता व्हिडिओ सुरुवातीला बघितला असेल, पुढच्या बाजूचं म्हणाल तर या ठिकाणी काहीच अडचण आहे. बघू शकता आता किती लांब गाडी गेली, तर कॅनल होता तो पण कॅनल सफाई झाला, छोटासा कॅनल होता बारका. आणि त्यामुळे काय म्हणजे गाडी कुठे लांब गेली तरी काय बैलांनी जाण्यासारखं नाही, आसपास काय विहीर नाही, आड नाही, खड्डा खुड्डा असं काय नाही, चारी बाजून सुसज्ज असं राहणार गुरसाळेकरांचं. तरी माझी विनंती, वेळेत नोंद करा आणि सहकार्य करा. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल बैलगाडी मालकांचं आता काय आव्हान कराल नोंदणी संदर्भात आणि मैदान कसं होईल? नोंदणी संदर्भात जर सांगायचं झालं या मैदानाबद्दल तर गेल्या वर्षीच्या मैदानाच्या प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा अपेक्षित गाड्या आहेत की गेल्या वर्षीची 900 नोंदणी झाली होती आणि 800 नोंदणी झाली होती. तर त्याप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा तेवढ्याच गाड्या या मैदानावर येतील, कारण या मैदानाचं वैशिष्ट्यच असं आहे की या मैदानाची फाटी अतिशय सुंदर फाटी आहे आणि फाटी तयार करत असताना कुठलाही या फाटीवरती अडचण ठेवलेली नाही.
फाटीतील अंतर, दोन्ही फाटीमधलं अंतर आणि पल्ला हा पेडगावच्या मैदानाप्रमाणेच आहे. त्यामुळे या मैदानाला बैलगाड्या आवर्जून येतात. असं हे मैदान सुसज्ज आहे. बॅरिकेड आणि बाकीच्या बैलांच्या सुरक्षा दृष्टीनं सगळी व्यवस्था केलेली आहे. नक्कीच. बरं, दुसरी काय सांगाल आता? बक्षीस रुपये साहेबांनी सांगितलं, अजून काय त्याच्यामध्ये ट्रॉफी वगैरे असणार आहेत? काय काय असणार आहेत बक्षिसाला? दोन्ही मैदानासाठी विशेष असं आकर्षण म्हणून एक यावर्षी आम्ही नवीन, दरवर्षी असतं त्याप्रमाणे ह्यावर्षी सुद्धा ट्रॉफी सौजन्यासाठी जाणाई शिक्षण संस्था भोसरी पुणे राऊत बंधू यांच्या वतीनं ट्रॉफ्या दिल्या जाणार आहेत. दोन्ही मैदानासाठी त्यांच्या वतीनं ट्रॉफ्या दिल्या जाणार आहेत. बर. आणि त्याचप्रमाणे जी गाडी दोन्ही ह्याच्यामध्ये दोन्ही आदत आणि ओपन या दोन्ही मैदानात जी बैलगाडी प्रथम येईल त्या प्रथम बैलगाडीसाठी हॉटेल अक्कासाहेब तुषार पाटोळे यांच्या वतीनं कमी सेकंदात येणाऱ्या गाडीसाठी चांदीची गदा दिली जाणार आहे. नक्कीच. त्याचप्रमाणे ज्या बैलगाड्या 2 नंबर आणि 3 नंबरला येतील सेमीसाठी 2 आणि 3 नंबरला येतील त्यांच्यासाठी उमेश देसले अध्यक्ष जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुरसाळे यांच्या वतीनं ट्रॉफ्या दिल्या जाणार आहेत. नक्कीच. असं विशेष आकर्षण या मैदानासाठी ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रथम क्रमांकाला ज्या गाड्या येणार आहेत ओपन आणि आदत मध्ये त्यासाठी बक्षीस सोडून एक बोकड दोन्ही याला देण्यात येणार आहे. नक्कीच. मित्रांनो, प्रत्येक वेळेस काहीतरी गुरसाळेकरांचं नवीन आयोजन नियोजन असतं आणि महत्वाचं म्हणजे सौजन्य जाते म्हणलं की माणसाला बघा आवड असते. एक गावचं मैदान होते आणि गावच्या मैदानाला कुठेतरी हातभार लागावा या अनुषंगानं आकर्षक ट्रॉफ्या दिल्या जातात. आणि हे प्रत्येक मैदानात गुरसाळ्याच्या मित्रांनो ज्यांनी नाव घेतलं ज्ञानाई शिक्षण संस्था भोसरी पुणे यांच्याकडून आवर्जून गुरसाळे मैदान म्हणलं की आवर्जून या ठिकाणी आकर्षक ट्रॉफ्या देऊन या ठिकाणी सौजन्य जाते असतात ते. त्यामुळं माझी बैलगाडी मालकांचा आता एवढीच विनंती राहील, कुठल्या पणाबळी न पडता येत्या 12 जूनला ओपन मैदान आणि 13 जूनला आदत बैल मैदान गुरसाळे फाटीवरती हिंद केसरी पेडगाव मैदानाची रंगीत तालीम या दोन्ही मैदानाला मोठ्या संख्येने उपस्थित या मैदानात शोभा वाढवा. पुन्हा एकदा जाता आता माझी सर्व बैलगाडी मालकांना विनंती, लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून आयोजकांना ग्रामस्थ मंडळ गुरसाळेकरांना सहकार्य करा. कुठल्या हप्पांना बळी पडू नका. आणि पुढील अपडेट आपल्याला जसे काय पाऊस वगैरे असला नसला ते अपडेट असतील त्या या ठिकाणी आपल्याला व्हॉट्सअपद्वारे कळवल्या जातील. फक्त कुठल्या हप्पांना बळी न पडता लवकरात लवकर वेळेत नोंद करून या गुरसाळेकरांना सहकार्य करा एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं सोमेश्वर महाराज की जय.